फलटण इथल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण आणि या प्रकरणी संशयित गोपाळ बदनेचा जामीन फेटाळलाय। फलटण न्यायालयानं बदनेला झटका दिलाय। कल्याणमध्ये बेकायदेशीर बांगलादेशींचं वास्तव्य आहे। वास्तव्याच्या आरोपावरून भाजप आक्रमक झाली आहे। खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये बांगलादेशींविरोधात निवेदन सुद्धा आहे। अनधिकृत वास्तव्य आढळल्यास कायदेशीर कारवाईचा बडगा असेल। पुण्यात नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। गटाराचं पाणी पिण्याच्या नळामधून आल्यानं खळबळ उडालेली आहे। या प्रकरणी संतापही व्यक्त होतोय। कोल्हापूरमध्ये बालविवाह मुक्त रथ हे अभियान सुरू होत आहे। अभियानाला अमोल येडगेंच्या उपस्थितीत सुरुवात झाली आहे। 3 तालुक्यातील 50 गावांमध्ये हा रथ फिरेल। याद्वारे बालविवाह प्रतिबंधक कायद्याचा प्रचार होईल। सामाजिक संस्था त्यासोबत जस्ट राईट फॉर चिल्ड्रन ही सामाजिक संस्था आणि महिला बाल विकास विभाग जिल्हा प्रशासन यांच्या माध्यमातून गावातील ग्रामपंचायत असेल, शाळा असेल, गावातील लोक बसण्याच्या सार्वजनिक जागा असतील या ठिकाणी साधारणतः 2 तास हा रथ थांबणार आहे। आणि बालविवाह मुक्तीच्या अनुषंगाने जे काही कायद्याची प्रचार प्रसार जो करायचा तो केला जाणार आहे। बालविवाह करणार नाही अशी प्रतिज्ञाही त्या ठिकाणी घेतली जाणार आहे। सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षांनी पाहणी केली आहे। अमोल मोहिते यांनी एसटी स्थानक परिसराची पाहणी केली। वाहतूक कोंडी कमी करण्याकरता प्रशासनाला सूचनाही देण्यात येत आहेत। सातारा शहर बस स्टँडवरती आज येणाऱ्या एसटी बसेस यांची जर संख्या बघितली तर जवळजवळ 700 ते 800 वाहने त्यांची रोजची अपडाऊन त्या ठिकाणी करत असतात 24 तासामध्ये। दर तासाला जर त्यांचा हिशोब बघितला आपण तर दर तासाला जवळजवळ 17 ते 18 वाहनांची त्यांच्या येत असते। एसटी बसेसचे अधिकाऱ्याशी जॉईंटली बैठक लावून त्याच्यामधून दोन्ही महाराजांच्या माध्यमातून एक चांगल्या स्वरूपाचा तोडगा काढू असं त्यांना आम्ही विनंती केली। ती विनंती या डीसी मॅडमनी मान्य केली। त्याच्यामुळे नेक्स्ट वीकमध्ये लवकरच आम्ही बैठक घेऊन यावर निश्चित रूपाने सातारा शहरातील नागरिकांना सुखावा असा प्रवास या ठिकाणी करता येईल अशी व्यवस्था निश्चित रूपाने आम्ही करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।